महापालिकेचा नवीन अजब कारभार पुन्हा समोर आला आहे। नवीन नाशिक विभागीय कार्यालयाने एका उद्यानातील 2.5 बाय 2.5 होर्डिंगवर कारवाई करत थेट गुन्हा दाखल केला आहे। एकीकडे शहरात शेकडो अनधिकृत बॅनर लागलेले असताना त्यावर कारवाई न करता एका छोट्या 2.5 बाय 2.5च्या होर्डिंगवर कारवाई केल्याने या भोंगळ कारभाराची सर्वत्र चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करत महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करत साष्टांग दंडवत घातला आहे। शहरातील अनेक अनधिकृत होर्डिंगकडे दुर्लक्ष करत एका छोट्या बॅनरवर कारवाई केल्याने या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना सलाम ठोकला आहे। असे उपरोधिक आंदोलन केल्याने या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। आज नाशिक शहरामध्ये गेल्या 10 दिवसापासून प्रत्येक सिग्नलवर, प्रत्येक चौफुलीवर, उड्डाणपुलावर, डिवायडरवर, नाशिक शहरातील इलेक्ट्रिकच्या पोलवर प्रत्येक ठिकाणी बॅनर लागलेले आहे आणि संपूर्ण शहर विद्रूप झालेलं आहे। सर्वसामान्य जनता ह्या बॅनरला वैतागलेली आहे, या बॅनरला दुर्लक्ष करते। पण ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्षम अधिकाऱ्याने एका महिलेने 2 बाय 2चं बॅनर, 2 फुटाचं बॅनर एका गार्डनच्या कंपाऊंडला लावलेलं होतं आणि ते योगा क्लासचं बॅनर होतं आणि मोफत योगा क्लासचं बॅनर होतं। हे सर्व शहरातील 10 बाय 20चे सर्व राजकीय लोकप्रतिनिधींचे अनधिकृत बॅनरकडे दुर्लक्ष करून एक 2 बाय 2च्या बॅनरवर त्यांनी गुन्हा दाखल केला। त्याबद्दल मी त्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं, त्यांचा सत्कार केला। सत्कार असा केला की शहरातील सर्व राजकीय लोकांचे बॅनरकडे दुर्लक्ष करून तुम्ही एक सर्वसामान्य महिलेवर, साधारण महिलेवर ती हप्ता देत नाही म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल केला। म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचा आज येऊन सत्कार केला व त्यांचं अभिनंदन केलं का तुम्ही एक अतिशय कार्यक्षम काम केलं। आणि आम्ही त्यांना ह्या आंदोलन करून त्यांना विनंती करतो की नाशिक शहरात जे बॅनर लागले आहे, ज्या लोकप्रतिनिधींचे लागले आहे, त्या प्रत्येकावर, सर्वपक्षीयांवर तात्काळ आजच्या आज गुन्हे दाखल करावे, अन्यथा ह्याच महानगरपालिकेच्या बाहेर मी आमरण उपोषणाला बसणार आहे। बाकीच्या बॅनरवरती का बरं कारवाई करत नाहीत, का वाटतं? राजकीय लोकांचे हितसंबंध, राजकीय प्रेशर, राजकीय दबाव, त्याचप्रमाणे काही लोकांकडून चिरीमिरी घेतात, हप्ते घेतात, म्हणून हे इतर बॅनरवर कारवाई करत नाही।